टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र, त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। टीएची आर्मी रॅली भरती निघाली आहे आणि 4 सेंटरवर महाराष्ट्राचं ग्राउंड आहे। एक जे विद्यार्थी मित्रांनो देवराळी सेंटर नाशिकला आहे, बेळगाव कर्नाटकला आहे, कोल्हापूर सेंटर आहे आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणा सेंटर आहे। तर या 4 सेंटरवर महाराष्ट्राचं या ठिकाणी टीए आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड आहे। तर या 4 सेंटरवर आपण कोणत्याही सेंटरवर या ठिकाणी जाऊ शकतो। 4 सेंटर पैकी एक लक्षात ठेवा, तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 8वी पास लागते, 10वी पास लागते। तुम्ही 8वी पास 10वी पास असाल तर आपल्याला टीएची भरती या ठिकाणी देता येते। टीए ओपन आर्मी रॅली भरती आहे, कोणता आपल्याला फॉर्म नाही भरायला लागत, ऑफलाईन ही भरती आहे। डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जावं लागते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ज्या जिल्ह्याचा ग्राउंड ज्या तारखेला आहे त्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी हजर राहायचं त्या सेंटरवर, ठीक आहे। तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये आम्ही कोणत्या सेंटरवर जाऊ, देवराळी सेंटर नाशिकला जाऊ की बेळगाव कर्नाटकला जाऊ की कोल्हापूर सेंटरला जाऊ की त्या सिकंदराबाद तेलंगणाला जाऊ, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। आणि सर्वात जास्त मुले कोणत्या सेंटरवर घेणार आहे असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग काय देणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। किती मुलं सोडणार आहे, किती घेणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर टीएची भरती या ठिकाणी चालू आहे। तर टीए आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे तर 16 नोव्हेंबर 2025 पासून महाराष्ट्राचा चालू होत आहे या 4ही सेंटरमध्ये। तर ह्या 4ही सेंटरवर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे एकाच दिवशी या ठिकाणी आलेलं आहे। तर तुम्हाला ह्या 4 सेंटरपैकी जसं देवराळी सेंटर नाशिक झालं, बेळगाव कर्नाटक सेंटर झालं, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर झालं, सिकंदराबाद तेलंगणा झालं, तर ह्या 4 सेंटरपैकी जे विद्यार्थी मित्रांनो एका सेंटरवर आपल्याला भरती देता येते। एक लक्षात ठेवा, असं नाही की बाबा तुम्ही 4ही सेंटरवर तुम्ही या ठिकाणी भरती देण्यासाठी जाऊ शकता, असं काही नाही। फक्त एकाच सेंटरवर आपल्याला जाता येते। ह्या 4 सेंटरपैकी एक सेंटर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की एकच तारीख या ठिकाणी आल्या, सर्व जिल्ह्यांच्या ज्या तारखा आहे एकाच दिवशी त्या तारखा सर्व आलेल्या आहे या 4ही सेंटरवर, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यामुळे जे कॉम्पिटिशन असणार आहे तर सर्व जे पोरं आहे एकाच सेंटरवर या ठिकाणी जाणार नाही। तर यावर्षी जे कॉम्पिटिशन आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यावर्षी कॉम्पिटिशन कमी असणार आहे, तर त्याचे सुद्धा मी तुम्हाला कारण सांगतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना तुम्ही विचारा, तर पोरं या ठिकाणी म्हणता आपण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मित्राला विचारा की टीए आर्मी रॅली भरतीमध्ये चालतं काय, तर तुम्हाला तुमचे मित्र असेच म्हणणार आहे की बस मी येत नाही या ठिकाणी, जास्त पोरं त्या ठिकाणी घेत नाही, कमी पोरं घेते, असे तुम्हाला या ठिकाणी बोलताना भेटणार आहे का, हे अंदरची गोष्ट आहे। कारण की ह्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो जास्त पोरं या ठिकाणी टीए आर्मी रॅली भरती देण्यासाठी येणार नाही आहे। त्याचं जे कारण आहे, मागच्या वर्षी जी टीए आर्मी रॅली भरती झाली होती त्यामध्ये जे भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी डिमोटिवेट झाला आहे। कारण की मागच्या वर्षी जर आपण पाहिलं कोणकोणत्या सेंटरमध्ये 200-200 300 पोरं सोडले, त्यामधले फक्त 5 ते 7 किंवा 10 अशा प्रकारे पोरं त्या ठिकाणी घेतात, 11 पोरं घेत आहे। त्यामुळे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी डिमोटिवेट झालेले आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मोठी पोलीस भरती या ठिकाणी निघाली आहे, तर त्या पोलीस भरतीची पूर्ण या ठिकाणी मुलं या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहे। कारण की पोलीस भरतीचं जे ग्राउंड असणार आहे हे लवकर या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की कसं आहे, पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे लवकर या ठिकाणी असू शकते, जानेवारीमध्ये सुद्धा हे भरती या ठिकाणी चालू होऊ शकते पोलीस भरतीची। तर त्यामुळे भरपूर विद्यार्थी जे आहे पोलीस भरतीच्या इकडे लक्ष देऊन या ठिकाणी आहे। तर त्यामुळे भरपूर काही विद्यार्थी टीए आर्मीला या ठिकाणी जात नाही, एक लक्षात ठेवा। तर यावर्षी जे असणार आहे कॉम्पिटिशन तुम्हाला मागच्या वर्षीच्या तुलनेत थोडीफार या ठिकाणी कमी पाहायला भेटणार आहे। तर मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या सेंटरमध्ये किती पोरं घेतले होते। तर मागच्या वर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहा जे कोल्हापूर सेंटर होतं, कोल्हापूर सेंटरला 300+ पोरं त्या ठिकाणी सोडे। कोणकोणत्या बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 250 सोडे, कोणकोणत्या बॅचमध्ये 400 सोडे, ठीक आहे। तर अशा बॅच त्या ठिकाणी होत्या। आणि कोल्हापूर 300 मुलांपैकी जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या बॅचमध्ये जे आहे एक्सिलेंटसाठी 5
5 मुलं घेत आहे आणि सेकंड ग्रुपसाठी 6-7 अशा प्रकारे घेत आहे, म्हणजे जवळपास 10-11च्या आसपास या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी कोल्हापूर सेंटरला घेत आहे। आणि त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिकला जर पाहिलं, देवराळी सेंटर नाशिकला सुद्धा 300 विद्यार्थी सोडे कोणकोणत्या बॅचमध्ये, 350 कोणकोणत्या बॅचमध्ये, 250 पोरं त्या ठिकाणी सोडे आणि त्यामधली जे रनिंगसाठी सोडे आणि त्यामधली जे रनिंगमध्ये पास करत आहे, ॲक्सिलेंटमध्ये 3 पोरं 2 पोरं अशा प्रकारे घेत आहे, 5 पोरं ॲक्सिलेंटमध्ये आणि जास्तीत जास्त जे विद्यार्थी मिळून 11 ते 14 पर्यंत पोरं त्या ठिकाणी घेत आहे। आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम होता तर 5 मिनिट 15 सेकंड 5 मिनिट 15 सेकंड पर्यंत टाइम त्या ठिकाणी भेटे, 5 मिनिट 10 सेकंड किंवा 5 मिनिट 15 सेकंड पर्यंत। कोल्हापूर सेंटरला सुद्धा 5 मिनिट 15 सेकंड पर्यंत 5 मिनिट 10 सेकंड पर्यंत टाइम भेटे। आणि त्याचबरोबर बेळगाव कर्नाटकला जे विद्यार्थी मिळून जास्त पोरं त्या ठिकाणी भरती देण्यासाठी गेले नव्हते। बेळगाव कर्नाटकला एका बॅचमध्ये 100 ते 150 पोरं रनिंगसाठी एका बॅचमध्ये सोडे आणि त्यामधले जे विद्यार्थी मिळून बेळगाव कर्नाटकला 15 पर्यंत पोरं त्या ठिकाणी पास केले जातात। ॲक्सिलेंटमध्ये 5 झालं, 6 झालं अशा प्रकारे घेत आहे। सेकंड ग्रुपमध्ये 10 पोरं झालं, 6 झालं, 8 झालं अशा प्रकारे, म्हणजे पुरे टोटल जे पोरं घेत आहे 10 ते 15 पोरं प्रत्येक बॅचमध्ये त्या ठिकाणी घेत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बेळगाव कर्नाटकला जे विद्यार्थी मिळून जास्त चान्सेस आहे, जास्त पोरं घेण्याचे जे जास्त चान्सेस आहे बेळगाव कर्नाटकला आहे। तर आता यावर्षी जे विद्यार्थी मिळून आपल्याला कोणत्या सेंटरवर जायचं आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, तुम्ही जर बेळगाव कर्नाटक सेंटरला गेले तर ते बेस्टच राहणार आहे तुमच्यासाठी, कारण की बेळगाव कर्नाटकमध्ये जागा जास्त आहे, 326 प्लस जागा बेळगाव कर्नाटक या ठिकाणी आहे, जास्त जागा बेळगाव कर्नाटकला आहे। तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून जास्त पोरं या ठिकाणी यावर्षी घेऊ शकता। आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम आहे हा 5 मिनिट 15 सेकंड ते 5 मिनिट 20 सेकंड पर्यंत टाइम आपल्याला भेटू शकते। आणि बेळगाव कर्नाटकला आपण या ठिकाणी पाहिलं तर टोटल जे जागा आहे तर जवळपास 320 म्हणजे 26 प्लस या ठिकाणी जागा या ठिकाणी बेळगाव कर्नाटकला आहे। तर बेळगाव कर्नाटकमध्ये जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे, ठीक आहे। तुमची जर रनिंग वगैरे चांगली असेल तर बेळगाव कर्नाटकला तुम्ही जाऊ शकता, कारण की जास्त पोरं बेळगाव कर्नाटकला जात नाही, कारण की ते जास्त लंबा आहे। जास्त पोरं जे सेंटरवर जाते नाशिक सेंटर, कोल्हापूर सेंटर ह्या काही सेंटरवर जास्त पोरं या ठिकाणी जाते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बेळगाव कर्नाटक किंवा सिकंदराबाद तेलंगणामध्ये गेले तरी चालते। तर जास्त जे चान्सेस आहे, जास्त पोरं घेण्याचे जे जास्त चान्सेस आहे बेळगाव कर्नाटकला या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी टी आर्मी रॅली भरतीमध्ये आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं ग्राउंडसाठी डॉक्युमेंट फक्त जेव्हा तुम्ही या ठिकाणी जेव्हा तुम्हाला गेटच्या अंदर एंट्री दिल्यात जाणार आहे त्यावेळेस फक्त 2 डॉक्युमेंट चेक केलं जाणार आहे, आधार कार्ड आणि त्याचबरोबर जे तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही रनिंग काढणार आहे त्यावेळेस जे विद्यार्थी मिळवणं सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपले चेक केले जाणार आहे। जोपर्यंत आपण रनिंग काढत नाही तोपर्यंत फक्त 2 डॉक्युमेंट आपल्याला लागते, फक्त 2 डॉक्युमेंट आधार कार्ड आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट। आणि ज्यावेळेस आपण रनिंग काढली त्यावेळेस आपल्या जे विद्यार्थी मिळवणं डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्या दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडल्या दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं कास्ट सर्टिफिकेट नाही तर डोमिशियल नाही आहे, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशन मधलं आपल्याला लागणार आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। तुमचं जर लग्न झालं असेल तर मॅरिड सर्टिफिकेट नेऊ शकता, लग्न नाही झालं तर अनमॅरिड सर्टिफिकेट नेऊ शकता। आणि त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला नाही, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला नाही, तर हे काही डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी न्यायचे आहे, ठीक आहे। कास्ट सर्टिफिकेट डोमिशियल सुद्धा आपल्याला या ठिकाणी न्यावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर 20 ते 30 फोटो आपल्याजवळ राहू द्या पडले, कारण की ज्यावेळेस आपण ग्राउंड काढल्यानंतर जास्त फोटो त्या ठिकाणी लागते, लक्षात ठेवा। तर आणि नोटरी सुद्धा त्या ठिकाणी सोबत न्या। तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।